सायली, या सगळ्या बातम्या तू आता वाचल्या, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्योती मल्होत्राची जी बातमी होती ती सुद्धा तुझ्यासारखीच एक इन्फ्लुएन्सर ब्लॉगर होती, ट्रॅव्हल ब्लॉगर होती, ती चक्क पाकिस्तानमध्ये गेली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जी काही माहिती होती अतिशय संवेदनशील ती तिने तिथं पुरवल्याची माहिती समोर आली आणि तिच्या इन्फ्लुएन्सर असण्याचा किंवा सोशल मीडियावर ती ज्या पद्धतीने काम करते तिच्या एकूणच रीचचा फायदा पाकिस्ताननं करून घेतला आणि ती सुद्धा त्या गटात सहभागी झाली. तर यावर तुझं काय मत आहे? अतिशय भयंकर आहे. हो, मी ॲक्च्युली आज सकाळीच मला सुद्धा ही न्यूज कळली तेव्हा म्हणजे बोलतात ना की खूप विचित्र वाटलं, हे ऐकूनच खूप विचित्र वाटलं. कारण मी सुद्धा क्रिएटर आहे, माझे अनेक फ्रेंड्स आहेत जे क्रिएटर आहेत. तर असं वाटतं आता जर मला 1,00,000 लोक किंवा 10,00,000 लोक जर मला फॉलो करतायत, तर सगळे नाही पण कुठेतरी त्यांच्यातली 50 किंवा 100 का होईना ते लोक आपल्यासारखं वागण्याचा किंवा आपण जे पोस्ट करतोय, आपण ज्या स्टोरीज पोस्ट करतोय, आपण जे व्हिडिओज पोस्ट करतोय, आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ॲज अ इन्फ्लुएन्सर मला असं वाटतं ही आमची किंवा प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक इन्फ्लुएन्सरची जबाबदारी आहे की तुम्ही जे काही पोस्ट करताय किंवा तुम्ही आपल्या यूथला काय दाखवताय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडून अनेक लोक आहेत जी इन्फ्लुएन्स होत आहे आणि स्वतःच्या देशाविरोधात असं काही करणं म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत. पण आता हे घडलंय त्याच्यावर विश्वासच ठेवता येत नाही ॲक्च्युली. नक्कीच. आणि खूप छान म्हटलं सायली तू, कारण की तुम्हाला बघून आजकालची जी जनरेशन आहे ती मोठी होती आहे आणि त्यामुळे एक खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, सामाजिक जबाबदारी आहे की तुम्ही जो कॉन्टेंट तयार करताय, तुम्ही जे प्रेक्षकांना दाखवताय, ज्या माध्यमातून तुम्ही एंटरटेन करताय ते अतिशय जबाबदारीने करणं गरजेचं आहे.